बबलू दादा, तुम्ही मला बहीण मानता की नाही? मग मी जो प्रश्न विचारेन त्या प्रश्नाचं खरं उत्तर द्यायचं हं? खरं सांगाल ना? मला सांगा, त्या दिवशी तुम्ही आणि सारंग सर काय बोलत होतात? काय सांगा ना, काय बोलत होतात? अहो बोला काहीतरी. तुम्ही काय बोलत का नाही आहात? डोकं दुखतंय? नाही, घसा बसलाय. घसा अरे बसलाय ना? बबलू, कुठे आहेस तू? किती वेळ शोधतोय तुला? गेला ना अजून? निघालत होतो, सावली महिने भेटली. तुला लोकेशन मिळालंय ना? हो. तुमचा घसा बसला होता ना? घसा बसला? कोणाचा? याचा? हा बोलतोय की नीट? तेच तर. मी मगाचपासून प्रश्न विचारते पण माझ्याशी बोलत नाहीये, तुमच्याशीच बोलतायत. असं विचित्र का वागताय तुम्ही? काय? अरे बबलू, अरे बबलू दादा, बबलू दादा. ऍक्च्युली मीच तुम्हाला इथे बोलवणार होते. बोला ना मॅडम. एक काम होतं तुमच्याकडे. माझं नाव कंपनी अकाउंट्स मधून काढून टाकायचंय. असं अचानक? अचानक वगैरे नाही, मी जे काही करते ते विचारपूर्वकच करते. सो लवकरात लवकर पेपर्स प्रोसेस करायला घ्या. पण काही नाही, सांगितलं तेवढंच करा. ठीक आहे मॅडम. पण एक सांगायचं होतं मला. बोला. मॅडम, तुमच्या थोरल्या मुलांनी म्हणजे राजकुमार सरांनी 2 बेरर चेकद्वारे अकाउंटमधून 8 लाख रुपये काढले होते. मी सारंग सरांना सांगितलं होतं, पण त्यांनी काय ॲक्शन घेतली नाही. ठीक आहे, मी बघते काय करायचं ते. ओके मॅडम, येतो. मॉम, बरं झालं तुम्हाला इथेच भेटलीस. हे काय आहे सगळं राजकुमारचं प्रकरण? मी ऐकलं मॉम, आणि राजकुमार दादा खूप चुकीचा वागला. त्याने असं नव्हतं करायला पाहिजे. बरं, हे सगळं सारंगला ठाऊक होतं, तरी सुद्धा त्यांनी काहीच केलं नाही. मॉम रिलॅक्स. आय एम शुअर काहीतरी कारण असेल म्हणून सारंगने काही केलं नाहीये. आय एम 100% शुअर. फोन लाव त्याला, फोन लाव. हॅलो सारंग, 1 मिनिट हा, मॉमना बोलायचं. सारंग, मला तुझ्याशी खूप महत्वाचं काहीतरी बोलायचंय. लवकरात लवकर घरी ये.